सिल्लोड तालुक्यातील निल्लोड या ठिकाणी असलेल्या तलावात हे कोरडा ठाक पडलेले हे तलाव, पाणी आटलेलं आहे। या तलावातला परिसरात भीषण पाणी टंचाई आहे। सिल्लोड तालुक्यामध्ये असलेल्या निल्लोड गावची तसंच पंचक्रोशीतील वस्त्यांना जलसंकटाचा सामना करावा लागतोय। या वस्त्यांना, या गावांना पाणी पुरवठा करणारा निल्लोड इथला हा तलाव कोरडा ठाक पडलाय, विहिरी आटल्यात। एकीकडे पडलेला कमी पाऊस, दुसरीकडे झालेला उपसा, यामुळे परिसरात भीषण पाणी टंचाई आहे। आताच ही परिस्थिती असताना उन्हाळा कसा काढणार हा सवाल आता उपस्थित केला जातोय। निल्लोड मध्यम प्रकल्प गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे ह्या वर्षी पूर्ण कोरडा ठक पडलेला आहे आणि तीव्र पाणी टंचाई आम्हाला येणाऱ्या काळात जाणवणार आहे। त्यासाठी प्रशासनाकडून आम्हाला टँकरची आवश्यकता भासणार आहे आणि यामध्ये उपाययोजनेसाठी आमच्या धरणामध्ये चर खोदणं फार अत्यावश्यक असून धरणातील गाळ व धरणाची दुरुस्ती करणं फार महत्त्वाचं आहे। येणाऱ्या काळात पाणी टंचाई आम्हाला प्रशासनानं त्वरित टँकर द्यावं ही आमची निल्लोड ग्रामपंचायतकडून मागणी असणार आहे। 5 दिवसाला पाणी येतं, तळ्यात पाणी नाही आहे, लांबून विहिरीहून आणणं पडतं पाणी काढून। 4 महिन्यापासून पाणी नाही, शासनानं आम्हाला पाणी द्यायला पाहिजे। आता 5 दिवसाला नळ यायला लागले, पाणी पुरत नाही, मग कसं व्हायचं आता इथून पुढं पाण्याचं? टँकर पण आले तरी पाणी भेटत नाही भरपूर, टाक्या इथं जवळ टाक्या नाही, काही नाही। आम्हाला किती लांबून पाणी आणावं लागतं, विहिरीतून पाणी आणावं लागतं, धरणामध्ये पाणी नाही राहिलं। आम्हाला काही पाण्याची शासनानं व्यवस्था करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।